पिंपळनेर पोलिसांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहनावर दिनांक 4 डिसेंबर रोजी कारवाई केलेली असतानाही पिंपळनेर पोलिसांनी कारवाई केली नसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। याबाबत पिंपळनेर पोलीस प्रशासनाने शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला आहे। तसेच सदर कारवाईत सोशल मीडिया व मोबाईल मेसेजद्वारे पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता सदर वाहन सोडून दिले आहे असे खोटे मेसेज प्रसारित केले जात आहेत, परंतु पोलिसांनी सदर प्रकरणी पूर्ण खात्री करून कायदेशीर कारवाई केलेली आहे, अशी माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, एक्सप्रेस न्यूज मराठी, पिंपळनेर। पिंपळनेर पोलीस स्टेशन दिनांक 4/12/2024 रोजी सामोडा रोडवर शांती ट्रेडर्स समोर शुभम सूर्यवंशी व त्याच्या सहकाऱ्यांनी डायल 112 वरून कॉल केला की सदर ठिकाणी एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक MH410452 यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जाते असा कॉल झाल्याने मी पोलीस स्टेशनला हजर असलेले PSI शिरसाट यांना सदर ठिकाणी जाऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत कळले। यावरून PSI शिरसाट हे सदर ठिकाणी गेले व त्यांनी सदर वाहन व वाहनात असलेले 6 वासरू हे पोलीस स्टेशनला घेऊन आले। सदर वासरू कोणाचे व कुठून जात आहे याबाबत खात्री केली असता सदर वासरू हे ताराबाद येथील हरेश अर्जुन मुंदवा हे काठियावाडी आहेत। यांनी मालपूर येथील समाधान रामचंद्र धनगर यांच्याकडे पालन पोषणसाठी दिले आहे अशी माहिती मिळाल्याने तसे आम्ही त्या दोघांचे जबाब घेण्यात आले आहे। त्या दोघांच्या जबाबामध्ये तसं निष्पन्न करण्यात आलं की यांनी त्यांना विना मूल्य ते पालन पोषणासाठी दिले आहे फक्त। आणि यानंतर आम्ही आमचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांना सदर ठिकाणी जिथं मालपूर इथे हे घेऊन जाणार होते समाधान धनगर यांच्याकडे, तिथे जाऊन चौकशी करायला सांगितली की हे वाहन खरंच कत्तलसाठी न जाता त्यांच्या गोट्याच्या पालन पोषणासाठी जात आहे का याबाबत चौकशी करा, त्यानंतरच ते वासरू त्यांना सुपूर्द करा। यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल यांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली, त्यानुसार त्यांची ताबापावती करून त्या जनावरांना त्या वासरूंना समाधान धनगर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले व तिथे ते वासरू आजही व्यवस्थितपणे चरत आहे, बाहेर फिरत आहे अशा प्रकारचे फोटो सुद्धा येत आहेत। आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची गायींना कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता, फक्त पालन पोषणासाठी नेलेला आहे। आणि यामध्ये एका वाहनामध्ये जास्त वासरू ठेवल्यामुळे आपण त्या वाहन मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। सदर बऱ्याचशा सोशल मीडियावर असे अफवा फिरत आहे की पोलिसांनी काही कारवाई न करता कत्तलासाठी जाणारी गाडी सोडून दिली, तर हे सरासर खोटं आहे। याच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे व सदर जनावर गोवंश हे वासरू पालन पोषणासाठी गेले, ना की कत्तलासाठी। बाकी सगळे आरोप खोटे आहेत।